हॉटेलमध्ये किंवा वडापावच्या गाडीवर आपण नेहमीच बटाटे भज्या खातो. तुम्हाला तर माहीतच असेल, गरमागरम असे बटाटे भजी खायची वेगळीच मजा असते. आपण बाहेरच नेहमी का खायचं, आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो. तर अगदी परफेक्ट असे बघा वडापावच्या गाडीवर भेटणारे असे हे बटाटे भजी मी आज घरच्या घरी बनवलेत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे बघू शकता, इथं मी फक्त 3 छोटे बटाटे घेतलेत, काही जास्त बटाट्याचा वापर केला नाही. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन मग याला स्वच्छ घ्यायचं धुवून. त्यानंतर हे थोडंसं कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे आपलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं बटाट्याचं. आणि याचे पातळ काप करायचे. आता बटाटा भजे चांगले होण्यासाठी याचे काप ना अगदी पातळ करायचे मस्तपैकी. हे बघू शकता, हे असे स्लाइस करायचे, अजिबात जाडसर नाही ठेवायचे, पातळ करायचे. इतके पण पातळ कागदासारखे नाही करायचे, नॉर्मल असं टेक्स्चर ठेवायचं. हे बघू शकता, सर्व बटाट्याचे मी इतके काप केलेले आहेत आणि सुंदर असे पातळ असे काप करून घेतलेत. हे असे पातळ काप केले ना मग मस्त बटाटे आपले भजे फुलून निघतात. आता आपण काय करायचं, एका मोठ्या बाउलमध्ये हे अर्धी मोठी वाटीच्या अंदाजाने मी, म्हणजे लहान आपल्या जे वाट्या असतात ना त्याचे 2 वाट्या मी घेतलेल्या आहे बेसन पीठ. आता बेसन पीठ मी इथे टाकून घेतले. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला आणि मिक्स करून घ्यायचा आणि याचा बॅटर एक बनवायचा. आता बॅटर याचा आपल्याला पातळ नाही बनवायचा, थिकनेस ठेवायचा त्याच्यामध्ये, म्हणजे घट्टपणा ठेवायचा त्याच्यामध्ये. हे बघू शकता, हळूहळू सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने हे सर्व पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे आणि आवश्यकता लागली म्हणजे जास्तच घट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता, पण पाणी जरा जपून वापरा. हे बघू शकता, आता चांगला एक बॅटर तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण चांगलं चव येण्यासाठी, फक्त आणि रंग येण्यासाठी थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, अगदी चिमूटभर. आणि मीठ तर गरजेचंच आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही. हे बघू शकता. आणि त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी जिरे टाकून घेते. हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी बारीक कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, ऑप्शन आहे, पण टाकले तर छान भजी दिसतात. हे बघू शकता, मीठ, हळद आणि जिरे टाकून पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आणि हे बॅटरचं टेक्स्चर बघून घ्या, हे असं पाहिजे आपल्याला भज्यासाठी. पातळ अजिबात नको, हे बघा असं क्रीमी टेक्स्चर हवं, याचं आईस्क्रीम सारखं टेक्स्चर हवं. असं टेक्स्चर झालं तरच ते बटाटे भजी आपले चांगले बनले जातील, याची काळजी घ्या. आता एक बटाट्याची स्लाइस जे आहेत ना आपण कट केलेले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. काय होतं ना, याच्यामध्ये मिक्स करून ठेवलं तर बेसन पीठ चांगली याला कोटिंग लागली जाते. आणि दुसरी गोष्ट, एक जर स्लाइस उचलून डिप करून जर तुम्ही फ्राय केलं ना तर मग खूप वेळ पण जाईल आणि व्यवस्थित मग त्या बेसन पिठाची कोटिंगसुद्धा त्याला लागत नाही. त्यामुळे याला असं मिक्स करून ठेवायचं, चांगलं एकजीव पण होतं आणि सेट पण होऊन जातं बेसन पीठ बटाट्याला. आता आपण काय करायचं, लगेचच याला फ्राय करून घ्यायचं. तर मी इकडे गरम तेल तापत ठेवलं आहे कढाईमध्ये, तर आपण लगेच याला फ्राय करून घ्या. थोडंसं जरा हात स्वच्छ धुवून घेते. हे बघा, हे आणि हे असं हात स्वच्छ करून घेतलं की म्हणजे आपल्याला व्यवस्थित टाकता येईल. आता लगेचच आपण पॅनमध्ये टाकून घ्या. गरम तेल तापत ठेवलं आणि गॅस स्लो ठेवला. इथे मिडियम गॅसच ठेवायचा आहे. हे बघू शकता, आता एक एक उचलून लगेच सहजपणे टाकता येतात. असं एकदम बेसन पिठाच्या घोळामध्ये जर तुम्ही बटाट्याचे स्लाइस टाकून ठेवले ना तर पटापट असे टाकता येतात, वेळ लागत नाही. आणि हे जे साईडला जे बेसन पीठ निसटलं जाते ते आपल्याला काढता येतं नंतर, काही हरकत नाही. आता बेसन पीठ म्हणलं तर थोडंसं सुटलं जातं आणि जितके आपल्या बटाट्याला कोटिंग झाली ते बेसन पीठ पॅक राहतं. हे बघू शकता, किती सुंदर मस्त असे बटाटे भजी आपले आता तयार होणार आहे घरच्या घरी खाण्यासाठी. हे बघा, मस्त फुललेले आहेत आपले बटाटे भजी. बघू शकता तुम्ही, पुऱ्यासारखे फुलत चाललेले आहेत. आपण याच्यामध्ये नाही इनो सोडा काहीच वापरला नाही. काही लोक याच्यामध्ये थोडासा किंचित सोडासुद्धा वापरतात, जेणेकरून चांगले फुलले जातात बटाटे भजे. पण आपण काही टाकलं नाही आहे, नॉर्मल केलेले आहेत. पण किती सुंदर झाले तुम्ही बघू शकता त्याचा टेक्स्चर. आणि याला चांगलं फ्राय करायचं मीडियम गॅसवर, अगदी स्लो ठेवायचं नाही, कारण की आतमधला जो बटाटा आहे ना तो कच्चा असतो. त्यामुळे त्याला थोडंसं नरम सॉफ्ट असं शिजेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. तर तुम्हाला दाखवते, इकडे बघू शकता मस्त सुंदर असे आपले हे गरमागरम बटाटे भजे तयार होत आहे खाण्यासाठी. तर आज मला मूड झाला तर मी केलेले आहेत बटाटे भजे आज जेवणासोबत खाण्यासाठी. तर बघू शकता, हे बघा मस्त फुललेले आहेत. आता एक काढून घेते, पहिला बॅच मी काढून घेते बटाट्याचा. सुंदर असे हे क्रिस्पी बटाटा भजे तयार झालेले आहेत घरच्या घरी.
आता हे सुद्धा काढून घेते आणि याच्यामध्ये दुसरा बॅच टाकून घेते, म्हणजे राहिलेले जे स्लाइस आहेत ते टाकून घ्यायचेत हलक्या हाताने. आणि निसटलेलं पीठ जे आहे ना ते आपण काढू शकतो नंतर, चाळणी जी असते ना त्याच्या सहाय्याने आपण हे काढू शकतो. आता हे सगळे मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि इतके खमंग लागतात ना हे बटाटे भजी. मी म्हणजे खाऊ वाटलं तर मी घरच्या घरी करते आणि कधी बाहेर खाऊ वाटलं तर हॉटेलमध्ये किंवा वडापावच्या गाडीवर सुद्धा घेऊन आणून खाते. पण घरच्या घरी सुद्धा इतके मस्त होतात आणि भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकतो. बाहेर म्हणजे कसं आपण मोजकंच आणून खाऊ शकतो, पण घरच्या घरी तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये फक्त आणि फक्त 2-3 बटाट्यापासूनच मस्त भजी तयार होतात. बघा हा सुद्धा आता तयार झालेले आहेत आपले क्रिस्पी, छान रंग आलेला आहे. ते सर्व काढून घेतलेत मी एका प्लेटमध्ये. अजूनही थोडेसे राहिलेले आहेत, ते पण मला नंतर फ्राय करायचे आहेत. तत्पुरते मी तुम्हाला हे सगळे दाखवते. हे बघू शकता, फक्त 2-3 छोट्या बटाट्यापासून आपण किती सारे असे हे बटाटे भजी घरच्या घरी गरमागरम तयार केलेत. खाण्याला परफेक्ट अशी टेस्ट आहे याची. गरमागरम नक्की एकदा ट्राय करा. चहासोबत म्हणजे आपण ज्यावेळेस जेवतो ना त्यावेळेस तोंडी लावायला सुद्धा हे भजी खूप चांगले आहेत. पावा ब्रेडसोबत सुद्धा खूप भारी वाटतात. तर मस्त आणि खूपच लवकर कमी वेळात तयार होतात. बघू शकता तुम्ही हे बटाटा भजा किती चांगला फुललेला आहे पुरीसारखा. याचा क्रिस्पीपणा बघू शकता. हे बघा कडक कडक वाटतं एकदम मस्तपैकी आणि आतून बटाट्याचा नरम सॉफ्टपणा. अगदी छान असे हे बटाटे फ्राय झालेले आहेत. खाता क्षणी इतका नरम सॉफ्ट बटाटा लागला आणि वरचा जो कोटिंग आहे बेसन पिठाची अप्रतिम लागते. तर नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी. असे भरपूर क्वांटिटीमध्ये बाहेरून खर्च करण्यापेक्षा आणि मोजकंच आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी भरपूर करून खाऊ शकतो आणि सगळ्यांनाच पुरेल इतकं बनतं हे. तर बघू शकता हे बघा, मला तर राहत नाही. आता हे जेवणासोबत मी आज दुपारचा हा भज्याचा बेत बनवलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा घरच्या घरी. बाहेर खर्च करण्यापेक्षा आपण सगळं घरी सुद्धा बनवू शकतो. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची हे आपले बटाट्याची भजे तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर वडापावच्या गाडीवर आणि हॉटेलमध्ये आपण भजी प्लेट ज्यावेळेस मागवतो त्यावेळेस हे बटाटे नक्की असतात. तर घरच्या घरी ट्राय करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.